एवोकॅडो सँडविच एक टेस्टी न्यूट्रिशियस क्रीमी वेट लॉस रेसिपी। नमस्ते ऑल, फिटनेस को सारिका हेअर। स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड आणि फॅमिलीमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एवोकॅडो सँडविच रेसिपी। तसं तर एवोकॅडो आपल्याकडे कमी प्रमाणामध्ये मिळतं, शिवाय ह्याची कॉस्ट पण असते, बट हे खूप न्यूट्रिशियस आहे। ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हेल्दी गुड फॅट्स असतात, शिवाय हे न्यूट्रिशन रिच आहे। ह्याच्यामध्ये बरेच मिनरल्स असतात, विटॅमिन्स आहेत, शिवाय प्रोटीन रिच ही आहे। फर्स्ट मी त्याच्या न्यूट्रिशन व्हॅल्यू शेअर करेन आणि त्याच्यानंतर आपण रेसिपी पाहूयात। सो व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। शिवाय चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनही प्रेस करायचं आहे, शिवाय तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला शेअर करायचं आहे। एका मीडियम साईजच्या एवोकॅडोमध्ये 240 कॅलरीज असतात, शिवाय ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फॅट असतं आणि हे जे फॅट आहे हे मोनोसॅच्युरेटेड फॅट असते की ज्याला आपण गुड फॅट म्हणतो। ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतात, जसे की व्हिटॅमिन सी असेल, व्हिटॅमिन बी असेल, व्हिटॅमिन ई असेल आणि व्हिटॅमिन के असेल। शिवाय ह्याच्यामध्ये मिनरल्सही जास्त प्रमाणामध्ये असेल, जसे की पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगॅनीज आणि कॉपर। मीडियम साईजच्या एवोकॅडोमध्ये कार्बोहायड्रेट किती असते, प्रोटीन किती असते आणि फायबर किती असतात, तर एका मीडियम साईजच्या एवोकॅडोमध्ये 3 ग्रॅम प्रोटीन असते, 13 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळतील आणि 10 ग्रॅम आपल्याला फायबर मिळतात। शिवाय याच्यामध्ये 11 मिलीग्रॅम सोडियम असतात, नो कोलेस्टेरॉल। याच्यामध्ये कॅरोटिनॉइड ही चांगल्या प्रमाणामध्ये असतात की जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे। हे झाले याच्यातील न्यूट्रिशन्सविषयी। आता आपण बघूयात एवोकॅडोचं सँडविच कसं बनवायचं, जे एकदम टेस्टी आहे, न्यूट्रिशियस आहे, क्रीमी आहे। तर चला आपण रेसिपी पाहूयात। फर्स्ट एवोकॅडो चाकूने कट करून घ्यायचं आणि देन त्याच्यामधला जो गर आहे तो स्पूनने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। स्मॅश करायचं, त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर, टोमॅटो ॲड करायचा आहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर ॲड करायची आहे। देन याच्यामध्ये टेस्टसाठी थोडंसं साल्ट ॲड करायचं आहे। देन थोडासा लेमन ज्यूस याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। हे प्रॉपर जे मिक्सचर आहे ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। इथे तुम्ही ब्राउन ब्रेड पण वापरू शकता, अजून हेल्दी होईल। थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे पॅनला आणि दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे सँडविच मेकर वापरलं तरीही चालेल। रेडी आहे सँडविच, कट करून घ्यायचं आहे। खूप क्रीमी टेस्टी, तुम्ही आहे असंच खाऊ शकता। शिवाय मुलांना टिफिन बॉक्समध्ये देण्यासाठीही बेटर आहे। तुम्ही वेट लॉस, फॅट लॉस, फिटनेस जर्नीमध्ये आहात, नक्कीच टेस्टी आहे, क्रीमी न्यूट्रिशियस रेसिपी आहे, नक्की ट्राय कराल। थँक्यू।